शाकाहारी लोकांनी आपण काहीतरी स्पेशल खातोय याचं स्वतःला दिलेलं समाधान म्हणजे पनीरची भाजी. लग्न ते सार्वजनिक सत्यनारायण यामधला कॉमन मेन्यू म्हणजे पनीरची भाजी. त्यात पनीरमध्ये प्रोटीन जास्त असल्यामुळं जिमचे डायटिशियन सुद्धा पनीर खाणं सजेस्ट करतात. पनीरची ही मागणी गेल्या काही वर्षात चांगलीच वाढली. पण ज्या प्रमाणात मागणी वाढली त्या प्रमाणात पनीरचा सप्लाय वाढला नाही. पण तरीही पनीरचं शॉर्टेज झालंय असं काही अजूनपर्यंत घडलेलं नाहीये. सुरुवातीला याचा कोणी विचार केला नाही, पण हळूहळू मार्केटमध्ये येणारं हे पनीर कुठून येतंय हे कळायला लागलं आणि दुधाप्रमाणे पनीरमध्ये सुद्धा भेसळ होते हा एक नवीन स्कॅम समोर आला. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, हातगाड्या, दूध डेअरी अशा प्रत्येक ठिकाणीच नकली पनीर विकलं जात असल्याच्या अनेक बातम्या आजवर आल्या आहेत. हे नकली पनीर शरीरासाठी घातक असल्यानं त्यावर बंदी आणण्याची मागणी झाली, पण तरीही हे बनावट पनीर मार्केटमध्ये येतच राहिलं. आता महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मार्च 2026 मध्ये एक जी आर काढला. नंतर तो जी आर केंद्राच्या FSSAI ने देशभरात लागू केला. विक्री होत असलेल्या ठिकाणी पनीर नॅचरल आहे की एनालॉग याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता बाजारात नॅचरल आणि एनालॉग असे टॅग असलेले पनीर मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. पण हे नकली पनीर असतं काय? ते येतं कुठून? FSSAI ने लागू केलेले नियम नेमके आहेत काय? जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 2022 ला इंस्टाग्रामवर एका तरुणानं एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानं झोमॅटोच्या हायपर प्युअर वेबसाईटवरून पनीर ऑर्डर केलं होतं. पण ऑर्डर आल्यानंतर त्याला कळालं की त्या पनीरच्या पॅकेटवर अॅनालॉग पनीर असं लिहिलेलं आहे. या अॅनालॉग पनीरबद्दल सर्च केल्यावर त्याला कळालं ते दुधापासून नाही तर मिल्क पावडर आणि पाम ऑइलपासून बनवलेलं असतं. त्यानं ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली आणि पनीरमध्ये भेसळ असल्याचं समोर आलं. याआधीही बऱ्याच वेळा खोट्या पनीरबद्दल माहिती पुढे आली होती. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्यामुळं लोकांमध्ये नकली पनीरबद्दल जास्त चर्चा व्हायला लागल्या. त्यानंतर या गोष्टीची दखल भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने घेतली आणि देशभरात या अॅनालॉग पनीरच्या कारखान्यावर छापे पडले. हजारो किलो नकली पनीर जप्त करण्यात आलं. पण त्यांचं 100% उत्पादन बंद करता येत नव्हतं. नंतर 12 मार्च 2025 ला दोन्ही हातात पनीरचे गोळे घेऊन श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत आर्टिफिशियल पनीर संबंधित मुद्दा उपस्थित केला. राज्यभरात होत असलेल्या पनीरच्या एकूण विक्रीपैकी 75% विक्री या आर्टिफिशियल पनीरची होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विक्रम पाचपुतेंना या पनीर प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करणार असं आश्वासन दिलं होतं. पण नंतर या संदर्भात काही विशेष घडलं नाही. मग 2 मार्च 2026 ला नरहरी झिरवाळ यांच्या आदेशानं अन्न आणि औषध प्रशासन विभागानं GR काढून पनीर विक्री संदर्भातले नवीन नियम जाहीर केले. नंतर एक प्रेस नोट जारी करून 1 मे पासून प्रत्येक पनीर विक्रेत्याला हे नियम पाळणं बंधनकारक केलं आहे. आता महाराष्ट्र शासनानं घेतलेल्या या निर्णयाची दखल FSSAI ने सुद्धा घेतली. त्यांनी 21 एप्रिलला स्पेशल सर्क्युलर नोटीस काढून महाराष्ट्रात लागू केलेले नियम देशभर लागू करण्याचं जाहीर केलं. आता हे नियम काय आहेत ते पाहूयात. तर 1 मे 2026 नंतर देशभरातले हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स जे पनीर पासून बनवलेले पदार्थ विकतात त्यांना दर्शनीय भागात इलेक्ट्रिक डिस्प्ले आणि मेन्यू कार्डवर स्पष्ट अक्षरात काही गोष्टी लिहायला सांगितल्यात. त्या म्हणजे त्यांच्याकडे विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरलं जाणारं पनीर हे नैसर्गिक आहे की चीज अॅनालॉग हे स्पष्टपणे लिहिलेलं असावं. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून हे नियम संबंधित विक्रेत्यांना बंधनकारक केले आहेत. जर एखाद्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन होऊन ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं दिसलं तर त्यासंबंधी ग्राहकाला तक्रार करायची असेल तर 1800-222-365 हा टोल फ्री नंबरही देण्यात आलाय. पण हे चीज अॅनालॉग किंवा आर्टिफिशियल पनीर म्हणजे नेमकं काय ते बघूयात. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी आणि बदललेल्या खाद्य संस्कृतीनंतर पनीरची मागणी देशभरात वेगानं वाढली. सुरुवातीला काही ठिकाणी शॉर्टेज झालं, पण नंतर थोड्याच काळात पनीरचा सप्लाय अचानक वाढला. मागणीपेक्षा जास्त पनीर बाजारात उपलब्ध झालं. लोक डोळे बंद करून दुकानात दिसेल ते पनीर विकत घेऊ लागले. तसं पाहायला गेलं तर 1 किलो शुद्ध पनीर बनवण्यासाठी 5 लिटर दूध लागतं. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे भारतात दुधाच्या उत्पन्नाच्या मानानं पनीरचं उत्पादन जास्त होत असल्याचं समोर आलंय. दिल्ली शहरात पनीरयुक्त पदार्थ जास्त खाल्ले जातात. इथल्या रस्त्यांवर पनीर टिक्का, पालक पनीर, पनीर मसाला, पनीर मोमोज असे अनेक पदार्थ कमी किमतीत विकले जातात. एक प्लेट पालक पनीर 50 रुपयांमध्ये विकलं जातं, ज्यात 35 रुपयांचं जवळपास 80 ते 90 ग्रॅम पनीर असतं.
आता 15 रुपयांच्या मार्जिनवर कोण धंदा करतं हा प्रश्न उपस्थित झाला. ग्राहकांनी तक्रारी दिल्या आणि दिल्ली परिसरात नकली पनीर बनवणारे कारखाने समोर यायला लागले. आता भारतात 3 प्रकारचं पनीर विकलं जातं. पारंपरिक पद्धतीनं बनवलं जाणारं नॅचरल पनीर. पण या पनीरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सरकारनं चीज अॅनालॉग हा दुसरा प्रकार आणला. पण त्यातही अजून पैसा कमवण्यासाठी काहींनी बेकायदेशीररित्या तिसरा प्रकार तयार केला, ज्याला नकली पनीर म्हटलं जातं. आता त्यातलं नॅचरल पनीर कसं बनतं हे आपल्याला माहीत आहे. पण दुसऱ्या नंबरवर येणारं चीज अॅनालॉग गरम पाण्यात पाम तेल आणि व्हे पावडर मिक्स करून बनवलं जातं. ते सुद्धा शरीरासाठी घातक असतं. पण नकली पनीरच्या मानानं त्यात हानिकारक घटकांचं प्रमाण कमी आहे. पण नकली पनीर सर्वाधिक हानिकारक आहे. हे नकली पनीर बनवताना अरारोट, बटाट्याचं पीठ, टिटॅनियम डायऑक्साईड, डिटर्जंट पावडर, इमल्सिफायर्स, ग्लिसरॉल, मोनोस्ट्युरेट, स्टार्च, सल्फ्युरिक ॲसिड किंवा इंडस्ट्रियल व्हिनेगर असे घातक पदार्थ वापरले जातात. या पदार्थामुळे हे नकली पनीर खाणाऱ्या व्यक्तीला हृदयविकार, कॅन्सर, डायबिटीज, पचनसंस्थेचे आजार, लिव्हर आणि किडनीचे आजार असे अनेक गंभीर आजार जडण्याची शक्यता असते. पनीर सारखा दिसणारा हा नकली पदार्थ तयार करताना वजन वाढवण्यासाठी स्टार्चचा वापर केला जातो. या स्टार्चमुळे रक्तातील साखर वाढते, तर पाम ऑइलमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. या नकली पनीरचा रंग गडद पांढरा दिसण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर केला जातो, ज्यामुळे पचन संस्थेत काम करणाऱ्या इंद्रियांना जखमा होतात. आता हे पदार्थ मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक असलं तरीही खर्च कमी आणि उत्पन्न जास्त असल्यानं ती सर्रासपणे मार्केटमध्ये विकली जातात. गेल्या वर्षभरात एकट्या महाराष्ट्रात 5,000 किलोपेक्षा जास्त नकली पनीर जप्त करण्यात आलंय. पण ही आकडेवारी प्रत्यक्षात होणाऱ्या वापरापेक्षा खूप कमी असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले. दररोज विक्री होणाऱ्या 100% पैकी 75% पनीर हे नकली असतं असं त्यांनी विधानसभेत सांगितलं होतं. पण आता सरकारनं चीज अॅनालॉग बद्दल आणलेल्या नवीन नियमांमुळे नकली पनीरच्या उत्पादन आणि वापरावर आळा बसेल असं सांगितलं जात आहे. तरीही नकली पनीर बनवणारे लोक त्या नियमांना साईडलाईन करून आपला धंदा सुरूच ठेवतील अशी भीती व्यक्त केली जाते. त्यामुळं अशा लोकांवर कठोर कारवाई करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान सरकारच्या या नवीन नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं? या नियमांमुळे नकली पनीर मार्केटमधून गायब होईल का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.